नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत की हा संकल्प कसा करावा. हा आता संकल्प कसा आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. ज्या प्रत्येकाचं हे संकल्प करण्याची पद्धत निराळी असू शकते. पण प्रत्येक पारायणाची पोथी, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक स्तोत्र सगळ्यामध्ये तुम्हाला संकल्प सांगितलेला असतो. मग एक त्याच्यामध्ये एक माझ्याकडे एक गुरुगीता आहे. त्या गुरुगीतेमध्ये कसं दिलेलं आहे त्यांनी, की मी आणि माझ्या कुटुंबियांना सर्वांनी समर्थांनी समृद्ध, निर्विघ्न, मंगलमय, आनंदमय, तेजस्वी, सात्विक करून निरंतर श्री चरण सेवेरत करा आणि आमच्यावर अखंड कृपा करा आणि आपल्या कृपेस पात्र होणारे आचरण आमच्याकडून सदैव करून घ्या. यशवंत करा, जयवंत करा, असा सामान्यपणे एक संकल्प असा त्या पोथीमध्ये दिलेला आहे. आणि इव्हन आपलं शिवलीलामृत आहे. शिवलीलामृत मध्ये सुद्धा कसं दिलेलं आहे, की आई पारलौकिक सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य, स्थैर्य आणि जे आपलं मनोवांछित फल आहे बाबा, आपलं एखादं काम होत नसेल, कोणाला मुलबाळ होत नसेल, कोणाचं लग्न होत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या तिथे टाकायच्यात आपल्याला. आणि मग तो संकल्प आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे. आणि कसं आहे, जरी का समजा तुम्ही संकल्प जरी करणार नसाल तरी काही ग्रंथ असे आहेत ना, की त्याच्यामध्ये नकळत तुम्हाला त्याचं ते फल प्राप्त होतं. आता समजा याचं उदाहरणच द्यायचं झालं तर दासबोध. दासबोधाच्या पहिल्याच दशकामध्ये समर्थांनी पूर्ण दासबोधाची फलश्रुती सांगून टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही असं पारायण केल्यावर तुम्ही काही मागितलं नाही ना तरी तुम्हाला ते मिळणार आहे. तर दासबोधाचा पहिला जो दशक आहे त्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात, की आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, सुटे संशयाचे मूळ एकसरा, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती. म्हणजे तुम्ही याचं श्रवण केल्यानंतर लगेच क्रिया पालटे तात्काळ असं समर्थ म्हणतात या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक ग्रंथ हा तुम्ही जरी संकल्प केला नाही तरी ते तुम्हाला फलश्रुती दिल्याशिवाय राहत नाही, असं आहे. आणि मग संकल्प करून जर का तुम्ही केलं तर अजून ते सोने पे सुहागा म्हणतात तसं ती गोष्ट होणार आहे. मग आता तुम्ही स्वामी समर्थांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे, मग असं काहीतरी संकल्प करावं. कारण की माणसाला ना काहीतरी उद्देश लागतो. मग उद्देश समोर असला की माणूस काम करायला लागतं. जसं वार्षिक परीक्षा जवळ आली की मुलं बरोबर अभ्यास करतात, तसंच आहे की आता स्वामींचा प्रगट दिन जवळ आलेला आहे, मग मी काय काय करू शकते. मग हे सगळं एखाद्या पोथीचं पारायण असेल, जप असेल किंवा एखादं स्तोत्र असेल, हे तुम्ही 21 दिवसासाठी ही उपासना ठरवून टाका. आणि त्याचं व्यवस्थित अगदी जसं वार्षिक परीक्षेचा टाइम टेबल असतो तसं टाइम टेबल बनवायचा आणि नित्य नियमानं एक वेळ ठरवून सुचिरभूत होऊन तुम्ही ही उपासना करू शकता. कारण की संकल्प केल्याशिवाय किंवा काहीतरी असं ध्येय ठेवल्याशिवाय माणूस काही करणार नाही. नाहीतर मग काय, जे चाललंय ना बाबा चाललंय, असं काहीतरी माणसाला उद्देश हवाय, तेव्हाच आपण हे कार्य करू शकतो, असं आहे. खोलेताई, एक मिनिट बघूया. ऐका ना, मला संकल्पाबद्दल ना मी पद्माकर जोशींशी एकदा बोलले होते. हा ते म्हणाले की ते अफर्मेशन कसं असतं की तुम्ही युनिव्हर्सला सांगायचं, बरोबर. आता अमुक एक गोष्टीसाठी मी अमुक अमुक व्यक्ती मी हे करते, हो 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 त्या तसं ते आहे का तुम्ही युनिव्हर्सला सांगितलं तर तुम्हाला त्याचं रिटर्न फळ मिळतं, असं त्याने हो, त्याचं उत्तर दिलं होतं. बरोबर आहे ना, बरोबर आहे. तसंच आहे, ते कमिटमेंटच आहे ना ती, की मी हे करतोय हा या ठिकाणी. हा की तेच मला आता उदाहरण सांगायचं होतं. एक म्हणजे की एक जण आहे, आपण नर्मदा परिक्रमा करतो. मग नर्मदा परिक्रमा करत असताना पहिल्या दिवशी तिथं ओंकारेश्वराच्या घाटावर संकल्प केला जातो, हो की मी अशा अशा पद्धतीने ही नर्मदा परिक्रमा मैया मी करत आहे, तू माझ्याकडनं करून घे हे कार्य. हो हो म्हणजे तिला एक ते अफर्मेशन म्हणा, तुम्ही आता जे सांगताय तसं तिला सांगितलं जातं आणि ती शास्त्रशुद्ध पद्धतीने परिक्रमा केली जाते. तर एक आमच्या परिचयाचे असे गृहस्थ आहे की त्यांनी हे काहीच केलं नाही आणि अतिशय भांडकुदळ आणि विभक्त झालेले बायकोपासून अशी ती व्यक्ती होती. तर त्या व्यक्तीने काहीच संकल्प केला नाही, काहीच नाही, पण त्यांची परिक्रमा इतकी सुंदर झाली, ते आजारी पडले नाही, काही त्रास झाला नाही त्यांना, अगदी हसत खेळत फुलपाखरासारखं बागडत त्यांची परिक्रमा ती पूर्ण झाली. म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की तुम्ही फक्त करा. म्हणजे संकल्प नाही केला तरी चालेल, पण तुम्ही तरी पुढे या, ती मैया तुमच्याकडनं करून घेते. आता मला काही नाही, काही मागायचं नाहीये परमेश्वराला, असं आहे ते. चालेल चालेल, एक मिनिट. पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असं पण आहे की
आपल्याला वाढून ठेवलं असतं काहीतरी आणि आपण काहीतरी हलकाशी गोष्ट मागून जातो. हो 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 आणि बरोबर मला आहे माझा पर्सनल बरोबर. एक्सपिरियन्स खूप वेळा झालेला आहे की माझ्या मनात होतं काय पण मी देवाकडे मागितलं नाही, पण जे हो मला दिलं ते 4 पटीने दिलं. हो 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 बरोबर आहे ना. मग तर तेच आहे ना, अनंत हस्ते कमलावराने तो द्यायला तो बसलेलाच आहे ना, तो खूप याच्याने द्यायला तो तुम्हाला बसलेला आहे असं आहे. म्हणून संकल्प करताना खूप काळजीपूर्वकच आपल्याला हे करायला पाहिजे, संकल्प करायला पाहिजे असं आहे ते. त्याच्यामुळे कसं आहे, एखादा टिपिकल तुम्ही लिहिलेला असा संकल्प जास्त करून नाही करू शकणार. जे तुम्हाला मनामध्ये येतं की नाही त्या वेळेला तेच शब्द तुमचे तिथे काम करतात असं आहे ते. ताई तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.